मित्रांनो, प्रत्येक श्रीमंत फॅमिलीमध्ये नक्की एक असा व्यक्ती असतो जो स्वतः दिवस रात्र मेहनत केल्यानंतर सेल्फ मेड मिलिनियर किंवा बिलिनियर बनतो. तेव्हाच त्याची मुलं किंवा येणारी पिढी पण श्रीमंत होते. पण मित्रांनो, श्रीमंत होण्यापेक्षा जास्त आवश्यक आहे नेहमी श्रीमंत बनून राहणे. म्हणूनच श्रीमंत लोक आपल्या मुलांना पैशांबद्दल काही अशा गोष्टी आणि धडे शिकवतात ज्यामुळे त्यांची मुलं अजून जास्त श्रीमंत बनू शकतील आणि त्यांची येणारी पुढची पिढी सुद्धा श्रीमंतच असेल, जेणेकरून त्यांचा वारसा टिकून राहील. तर आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासोबत 10 लेसन शेअर करणार आहोत जे श्रीमंत लोक आपल्या मुलांना शिकवतात आणि जे तुमची पण तुमच्या श्रीमंत आणि सक्सेसफुल बनण्याच्या मार्गात खूप मदत करतील. तर नंबर 1, रिच पॅरेंट्स बिल्ड द रिच माइंडसेट ऑफ देअर किड्स. श्रीमंत लोक आपल्या मुलांना ही गोष्ट शिकवतात की या जगात खूप पैसा आहे आणि पैसा कमवण्याची काहीच लिमिट नाही. जर त्यांची मुलं फक्त तेवढ्यातच खुश राहतील जेवढं त्यांच्या पॅरेंट्स जवळ आहेत, तर येणाऱ्या काही वर्षात तो पैसा आणि वेल्थ हळूहळू कमी होत जाईल आणि त्यांची येणारी पिढी पण श्रीमंत नाही राहू शकणार. तर आजच्यासाठी ग्रेटफुल राहण्यासोबतच भविष्यासाठी आपल्या वेल्थला अजून मल्टिप्लाय करणे पण गरजेचं आहे. तिथेच मिडल क्लास लोक आपल्या मुलांना शिकवतात की तुम्ही एका सिक्युअर्ड लाईफकडे जा आणि जी सेव्हिंग्स आहे त्यावरच लाईफ टाईम डिपेंड राहा किंवा त्यातूनच आपल्या गरजा पूर्ण करा. म्हणूनच ते आपल्या मुलांवर हायर स्टडीजसाठी दबाव टाकतात, जेणेकरून त्यांची मुलं एक सिक्युअर्ड जॉब करू शकतील. तेच श्रीमंत लोक आपल्या मुलांची इंटेलिजन्स, अभ्यास आणि त्यांच्या रिपोर्ट कार्डवरून त्यांना जज नाही करत, तर ते हे मानतात की त्यांच्या मुलांमध्ये ते सगळे गुण आहेत जे त्यांना श्रीमंत बनवू शकतात. त्यांचे शब्द काही असे असतात: मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू आयुष्यात ते सगळं काही मिळू शकतो जे तुला मनातून वाटतं. पैशांबद्दल नेहमीच एक लिमिटेड विचार किंवा बजेट ठेवणे नेहमी तुमचे मिडल क्लास राहण्याचे चान्सेस वाढवून टाकतात आणि ही गोष्ट सक्सेसफुल लोकांना माहीत असते. त्यांचं मानणं आहे की मोठे ॲम्बिशन आणि डिझायरच लोकांना नवीन मार्ग दाखवतात आपल्या गोल्सपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि तेच जर तुमचं गोल फक्त एका लिमिटेड अमाऊंटपर्यंत पैसा सेव्ह करणे असेल किंवा लहान लहान गोष्टीत पैसा वाचवायचा असेल, तर हे लिमिटेड विचार माणसाला नेहमी मिडीऑकर बनवून ठेवतात. म्हणूनच श्रीमंत लोक आपल्या मुलांना या मार्गावर जाण्यापासून अडवतात आणि म्हणतात की आपल्या डिझायर आणि गरजेमध्ये कंजूसी करण्याच्या जागी तुम्ही आपले स्वप्न आणि दृष्टिकोन मोठा ठेवा आणि जास्त पैसे कमवण्यावर फोकस करा जे तुमचं डिझायर पूर्ण करू शकतील आणि तुम्ही तसं आयुष्य जगू शकाल जसे तुम्हाला हवे आहे. नंबर 3, डिफरन्स बिटवीन ॲसेट्स अँड लायबिलिटीज. श्रीमंत लोक आपल्या मुलांना शिकवतात की आपल्या मेहनतच्या पैशाने फक्त ॲसेट खरेदी करा, ना की लायबिलिटीज, आणि मग त्या ॲसेटमधून मिळणाऱ्या पैशांमधून तुम्ही आपले शौक पूर्ण करू शकता किंवा लायबिलिटीज खरेदी करू शकता. आता तुम्ही हा विचार करत असाल की ॲसेट्स आणि लायबिलिटी म्हणजे काय असतं, तर याला एकदम साध्या भाषेत समजून घेतो म्हटलं तर ॲसेट्स त्या असतात जे तुमच्या खिशात पैसा टाकतात किंवा पैसा कमवून देतात, जसे की एक सक्सेसफुल बिझनेस, प्रॉपर्टीमधून मिळणारं रेंट, इन्व्हेस्टमेंट किंवा कोणत्या क्रिएटिव्ह कामातून रॉयल्टी. तेच लायबिलिटी त्या गोष्टी असतात ज्या तुमच्या खिशातून पैसा काढून घेतात किंवा खर्च करतात, जसे की कार्स, महाग कपडे, नवीन फोन वगैरे. आता याचा अर्थ हा नाही की श्रीमंत लोक फक्त आणि फक्त ॲसेट खरेदी करतात आणि महाग गोष्टीवर पैसा खर्च नाही करत. तर ते पण महाग कपडे, एक्सपेन्सिव्ह वॉचेस, कार्स खरेदी करतात, पण फक्त फरक हा असतो की ते हे सगळं आपल्या मेहनतीच्या पैशामधून खरेदी नाही करत, तर ते आपल्या ॲसेटमधून मिळणाऱ्या प्रॉफिट किंवा इन्कममधून सगळे शौक पूर्ण करतात. नंबर 4, गुड लोन वर्सेस बॅड लोन. श्रीमंत लोक आपल्या मुलांना म्हणतात की जर कधी अशी वेळ येत असेल जिथे तुम्हाला बँकेकडून किंवा अजून कुठून कर्ज घ्यावंच लागत असेल, तर ते फक्त यासाठीच असलं पाहिजे की तुम्ही त्यातून अजून पैसा कमवू शकाल, तेव्हाच ते एक योग्य लोन म्हटले जाईल. उदाहरणार्थ, कोणता नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी लोन घेणे योग्य असेल. काही दिवसानंतर तो बिझनेस किंवा इन्व्हेस्टमेंट कर्ज फेडण्यासोबतच अजून भरपूर पैसा कमवून देईल, तर हे गुड लोन म्हटले जाईल, कारण की इथे तुम्ही दुसऱ्यांचा पैसा वापरत आहात. तेच नवीन कार्स, नवीन फोन्स किंवा महाग गोष्टीसाठी लोन घेणे योग्य नाही, कारण की या सगळ्या गोष्टी तुम्हाला भविष्यात अजून पैसा कमवून नाही देतील आणि हे बॅड लोन मध्ये येतं. नंबर 5, वेल्थ. वेल्थची सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की हे आपल्याला फ्रीडम म्हणजेच स्वातंत्र्य देतं. स्वातंत्र्य आपल्या हिशोबाने जगण्याचं, स्वातंत्र्य कधी पण कुठे पण राहण्याचं, स्वातंत्र्य काही पण करण्याचं आणि काही बनण्याचं. जर तुम्हाला नवीन बिझनेस सुरू करायचा असेल किंवा मग जुनं काम सोडून नवीन काम सुरू करायचं असेल, वर्ल्ड वाईड ट्रॅव्हल करायचं असेल, तर या सगळ्यांसाठी आवश्यक असतं तुमचं डिसिजन हे सगळं करण्यासाठी. आणि काही विचार न करता या सगळ्या गोष्टी तेव्हाच मिळू शकतात जेव्हा आपण फायनान्शियली तेवढं कॅपेबल राहू.
आणि वेल्थ सगळ्यात आवश्यक असल्यामुळे तुम्हाला पैशांचं टेन्शन घेऊन नाही बसावं लागत. तर वेल्थ तुम्हाला फ्रीडम देतं निवड करण्याची आणि आयुष्याचा आनंद घेण्याची. नंबर 6, गेट रिच बाय सॉल्व्हिंग प्रॉब्लेम्स. जग मग कितीही डेव्हलप होत असेल, पण जगात असे बरेच प्रॉब्लेम आहेत ज्याला सॉल्व्ह करून जगातील काही सगळ्यात जास्त श्रीमंत लोक श्रीमंत बनले आहेत आणि समोर पण असे चालत राहील. लहान लहान गोष्टींसाठी वेगवेगळ्या दुकानावर जाऊन सामान खरेदी करणे एक प्रॉब्लेम वाटत होता, म्हणून अमेझॉनला बनवलं गेलं. लोकांना पर्सनल कम्प्युटर पाहिजे होतं, म्हणून ॲपल बनलं. कुठे पण बसल्या बसल्या टॅक्सी किंवा कॅब बुक करायची असेल तर उबेरने या प्रॉब्लेमला सॉल्व्ह केलं. श्रीमंत लोकांना माहीत आहे की जर खरंच श्रीमंत बनायचं आहे तर असे प्रॉब्लेम शोधा ज्याच्या सोल्युशनची लोकांना खरंच गरज असेल आणि ज्याची डिमांड असेल, किंवा मग एक्झिस्टिंग सर्व्हिसमध्ये लूप होल काढून आपलं काही क्रिएट करून लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. जेवढा मोठा आणि हाय डिमांडिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तेवढे जास्त चान्सेस असतील श्रीमंत बनण्याची. नंबर 7, सोशल अँड इन्फ्लुअन्स स्किल्स. सेल्स असो, बिझनेस असो, मार्केटिंग किंवा चांगले रिलेशन बिल्ड करणे, या सगळ्यांसाठी सोशल आणि इन्फ्लुअन्स स्किल असणे खूप आवश्यक आहे. कारण की हीच स्किल आपल्या इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आणि ह्युमन सायकोलॉजीला समजून घेण्यात मदत करते. तेव्हाच सोशलायझिंग आणि कम्युनिकेशन तुम्हाला नवीन लोकांना भेटण्यासोबतच तुमच्यासाठी नवीन ऑपॉर्च्युनिटीचे दरवाजे उघडू शकते आणि तुमच्या आसपासच्या लोकांवर प्रभाव टाकणे इतरांना दर्शवतं की तुमच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज पण आहेत. या स्किल फायनान्शियल वर्ल्डमध्ये फार गरजेच्या आहेत. म्हणूनच श्रीमंत लोक आपल्या मुलांना नवीन लोकांची भेट करून देतात आणि अब्रॉड पण पाठवतात, कारण त्यांना ग्लोबल एक्सपोजर मिळू शकेल आणि मग ते बिझनेस वर्ल्ड असो किंवा पर्सनल लाईफ, ते दोन्हीमध्ये सोशली स्मार्ट राहतील, ताकी ते दुसऱ्यांना समजून घेण्यासोबतच आपल्या आयडियाज किंवा विचारांना मांडू शकतील. तेव्हाच ते एक चांगले लीडर बनू शकतील. नंबर 8, यू आर नॉट स्पेशल. सेल्फ मेड मिलिनियर आणि बिलिनियर लोकांना माहिती असतं की त्यांचा जन्मसुद्धा इतरांप्रमाणेच झाला होता. त्यांच्या आयुष्यात पण बऱ्याच अडचणी होत्या आणि त्यांच्या जवळ पण इतरांप्रमाणे दिवसातून 24 तासच होते. तर ते काही स्पेशल नव्हते. ते जे काही बनले आहेत ते त्यांच्या मेहनतीने बनले आहेत. तर हाच नियम श्रीमंत लोक आपल्या मुलांना पण शिकवतात की तुम्ही काही स्पेशल नाही आणि हे जग काही तुमचं आभारी नाही की हे तुम्हाला काही हातात आणून देईल. हे फक्त तुमच्यावर आहे की तुम्ही तुमचे भविष्य कसे बनवता. हे जग काहीच तुम्हाला आयतं नाही देणार जोपर्यंत तुम्ही स्वतः ते गोष्ट मिळवण्याच्या लायक नाही बनत. नंबर 9, मनी इज जस्ट अ टूल नॉट अ लाईफ पर्पज. ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात फार काळापर्यंत किंवा थोड्या काळासाठी पण फायनान्शियल प्रॉब्लेम अनुभवले आहेत, त्या लोकांना माहीत आहे की अशा कठीण वेळी त्यांच्या डोक्यात जो फक्त एक विचार चालत असतो तो आहे फक्त पैसा, आणि मग ते त्यानुसारच ॲक्शन घेतात. लोकांचं पैशांशिवाय बऱ्याच मोठ्या आणि महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देण्याची क्षमता पण कमी होऊन जाते. त्यांना आयुष्यात फक्त पैसा आणि पैसाच महत्त्वाचा वाटू लागतो. पण श्रीमंत लोक असा विचार नाही करत आणि ते आपल्या मुलांना अशा विचारांपासून दूर ठेवतात. श्रीमंत लोकांचं मानणं आहे की पैसा फार महत्त्वाची गोष्ट आहे, पण पैसाच सगळं काही नसतो. तर पैसा एक इम्पॉर्टंट टूल आहे जो त्यांना त्यांच्या आयुष्यात गोल अचीव्ह करण्यासोबतच फ्रीडम आणि कम्फर्ट देतो. म्हणूनच ते आपल्या मुलांना पैशांचं महत्त्व शिकवण्यासोबतच आयुष्यात पर्पज आणि ॲम्बिशनची व्हॅल्यू पण शिकवतात. त्यांचं म्हणणं आहे की विदाऊट पर्पज लाईफ मिनिंगलेस असते. नंबर 10, डोंट वर्क फॉर मनी, हॅव इट वर्क फॉर यू. पुअर आणि मिडल क्लास लोक तासन तास मेहनत करून आपला वेळ देण्याच्या बदल्यात पैसे घेतात आणि मग त्या पैशांना पण खर्च करून टाकतात. आणि तेच श्रीमंत लोक आपल्या पैशांचा वापर करून अजून पैसे कमवतात. आणि हेच विचार एक खूप मोठा फरक आहे या दोन क्लासमध्ये. जिथे गरीब आणि मिडल क्लास लोकांना वाटतं की इन्व्हेस्ट करण्यासाठी खूप पैशांची गरज असते, तिथेच श्रीमंत लोक किंवा श्रीमंत बनणारी लोक आपल्या इन्कममधून थोडा पण वाचणारा पैसा आपल्या इन्कमला अजून वाढवण्यात लावतात आणि आपला टाइम वाचवण्यात इन्व्हेस्ट करतात. म्हणून जास्तीत जास्त मिलिनियर लोकांची ॲटलिस्ट 7 स्ट्रीम इन्कम नक्कीच असते. म्हणून श्रीमंत लोक आपल्या मुलांना फक्त आणि फक्त हार्डवर्क करायला नाही सांगत, तर ते हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क करण्याची सल्ला देतात. म्हणजेच की आधी पैसे कमवणे झाले हार्डवर्क आणि त्या पैशातून मल्टिपल इन्कम जनरेट करणे झाले स्मार्ट वर्क. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम.